नमस्कार. तर अहोंचा बड्डे होता आणि घरामध्ये खूप कामं होती. मला तर मी केक स्वतः बनवलेला आहे. केक कसा वाटला ते पण मला सांगा. आणि त्यांच्या आवडीचा मला डिनर बनवायचा होता. तर पहिल्यांदा मी केक बनवायला सुरुवात केली. आज त्यांच्या आवडीचा चॉकलेट केक मी बनवणार होती. मी ना पहिल्यापासून अशीच करते, जेव्हा ज्याचा बड्डे असतो ना त्याच्या आवडीचं सर्व काही बनतं. केकपासून तर जेवणापर्यंत, ब्रेकफास्टपासून सर्व काही त्याच्याच आवडीचं बनत असतं घरामध्ये. तर मी ते चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी ओव्हनला केक बेस छान बेक करून घेतलेले आहे. आणि मी ना टॉल केक बनवणार होती, त्यामुळे मग 2 याच्यामध्ये मी इथे केक बेस आहेत ना ते बनवून घेतलेले आहेत. आणि हा केक आहे ना खूप छान झालेला होता. इथे मी आता व्हिप क्रीम जी आहे ना ती बीट करून घेत आहे. तर खूप ऊन आहे आणि उष्णतेमुळे ना खूप लवकर क्रीम मेल्ट होत असते, त्यामुळे मी ते एका भांड्यामध्ये ना थंड पाणी आणि बर्फाचे खडे घेतलेले आहे. त्यामध्ये मी हे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी छान क्रीम बीट करून घेतली. आता केक बेस आहे ना छान थंड होऊ दिले, त्यानंतर मी व्यवस्थित कट करून घेतले. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चॉकलेट केक नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर अगदी डिटेल फक्त केकचाच व्हिडिओ हवा असेल ना तरी मला कमेंट्स करा, मी नक्की बनवेन. आता मी इथे केक बेसवरती छान शुगर सिरप टाकून घेतलं आणि त्यानंतर मग चॉकलेट आहे ना ब्लॅक चॉकलेट कट करून यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर इथे मी चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे. आणि यानंतर मी इथे आता व्यवस्थित व्हिप क्रीम जी आहे ना ती लावून घेत आहे. यानंतर हीच प्रोसेस मी रिपीट केलेली आहे आणि अशा प्रकारे मी छान केकच्या लेअर एकावरती एक ठेवून व्यवस्थित व्हिप क्रीमने आता इथे क्रम कोटिंग करून घेत आहे. आणि हा टॉल केक आहे त्यामुळे बनवायलाही सोपा आहे आणि खूप छान लागतो. एकदा नक्की बनवून बघा. आता हा मॉडर्न टॉल केक आहे ना, यावरती जास्त डिझाईन आपल्याला द्यायची नाही आहे. तर कुठल्याही नॉझलचा यामध्ये वापर होत नाही. तुमच्याकडे नोझल नसेल तर नक्की अगदी साध्या पद्धतीने तुम्ही हा केक बनवू शकता. आता इथे मी चॉकलेट सिरपने जे आहे ना चमचने अशा प्रकारे सर्व बाजूने ड्रॉप्स टाकून घेणार आहे. आणि टॉप लेअर पण मी टॉपवरती अशाच प्रकारे चोको सिरप ॲड करून घेणार आहे. आणि हे जे डेकोरेटिव्ह बॉल्स आहेत ना हे तुम्हाला कुठल्याही केक डेकोरेशनच्या शॉपमध्ये सहज भेटून जाणार. तर हे वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा येतात, पण मी इथे गोल्डन यूज करत आहे. आणि हॅपी बर्थडेचं जे हे नावसुद्धा मी इथे ठेवून घेतलेलं आहे. आणि या केकची टेस्ट खूप छान येते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. मी इथे कणिकसुद्धा भिजवून बाजूला ठेवून दिलेलं, कारण मी आता डिनरची तयारी करत होती. आणि पनीरसुद्धा मी घरीच बनवते. पनीर कसं बनवायचं हे पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि आता आम्हाला बाहेरचं खायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी सर्व काही घरीच बनवत असते. मग पनीरसुद्धा मी घरीच बनवते. आणि अहोंना पनीरची भाजी खूप आवडते, तर मी त्यांच्यासाठी आज पनीरची भाजी बनवणार होती, आमरस बनवणार होती, त्यानंतर जिरा राईस, दाल तडका आणि त्यांना आवडणारी बटाटा भजी बनवणार होती. तुम्ही माझ्या पद्धतीने पनीरची भाजी एकदा बनवून बघा नक्की. तर कांदा आणि टोमॅटो आणि लसूण आपल्याला कट करून छान 2-3 उकळ्या काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पनीरची भाजी बनवली ना, तुमच्या भाजीला अजिबात कांदा किंवा टोमॅटोचा स्मेल येणार नाही. तर एकदा नक्की ट्राय करा. आता हे बॉईल केलेलं कांदा, टोमॅटो आणि लसूण मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेऊन तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मी हे घरीच बनवलेलं पनीर खूप सॉफ्ट आणि खूप छान पनीर बनतं. आणि या पनीरची भाजीची रेसिपी अगदी सोपी आहे. घरी असणाऱ्या साहित्यापासूनच तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर कांदा, टोमॅटो, लसूण आपण बॉईल करून मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून अशा प्रकारे इथे छान फ्राय करून घेतलं. तर यासाठी वेळ लागतो ना, मग तोपर्यंत इथे भजी बनवण्यासाठीचं जे पीठ आहे ना ते मी रेडी करून घेत आहे. तुम्हाला छान भजी बनवायची असेल ना तर पीठ जे आहे ना एकदा चाळणीतनं नक्की काढायचं. थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, मीठ, अगदी थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये ॲड करायचा आणि छान पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे भजीसाठीचं. यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. आणि एकीकडे आपल्या पनीरच्या भाजीसाठीचा
मसाला पण छान फ्राय झालेला आहे. यामध्ये फक्त लाल मिरची पावडर, घरी बनवलेला 1 चम्मच जो काळा मसाला आहे तो टाकलेला आहे आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि अर्धा चम्मच धने पावडर इतकंच यामध्ये टाकलेलं आहे. परंतु हॉटेलपेक्षा खूप छान अशी भाजी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि कांदा लसूण आणि टोमॅटो आपण बॉईल करून घेतल्यामुळे अजिबात कांदा आणि टोमॅटोचा स्मेल येत नाही आणि भाजी खूप छान बनते. एकदा नक्की ट्राय करा. यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून छान गार्निश केलेलं आहे. आणि आता इथं मी तांदूळ धुवून भिजत ठेवलेले होते आणि असं मी इथे कुकरमध्ये जिरा राईस बनवून घेत असते. माझ्याकडे जास्त वेळ असेल तर मी तांदूळ व्यवस्थित दुसरीकडे बॉईल करून घेते पहिल्यांदा आणि त्यानंतर बनवते. परंतु असा सुद्धा जिरा राईस खूप छान बनतो. आणि मग अशा प्रकारे मी ते कुकरमध्ये जिरा राईस बनवून घेतलेला आहे. यानंतर मी ते आमरस बनवणार आहे. तर जे आंबे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित कट करून मी चम्मचच्या मदतीने इथे त्याचं गर काढून मग मिक्सरमध्ये रस करून घेतला. कारण सर्व काही व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप मोठा व्हिडिओ बनतो आणि मी अशाच प्रकारे आमरस बनवत असते. यानंतर मग पनीरची भाजी आणि इतर पदार्थ आहे ना, मी अशा हंडीमध्ये छान सर्व करून घेतले, ज्यामुळे बघायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि थोडंसं कोथिंबीर आणि ज्या कांद्याच्या स्लाइसने मी त्याला छान गार्निश केलं. यानंतर इथे मी पापड वगैरे तळून घेतले आणि त्यानंतर भजी वगैरे तळून घेतली. तर बटाट्याची भजी बनवलेली आहेत मी इथे. आणि माझ्या आऊंना बटाट्याची भजी फार आवडतात, त्यामुळे त्यांच्याच आवडीचा आज सर्व काही स्वयंपाक होता. तर मी इथे छान भजी वगैरे बनवून घेतली. आणि यानंतर मग इथे जिरा राईस जो आहे ना, त्याला मी छान कढईमध्ये पुन्हा एकदा फ्राय पण करून घेतलं, पण इतकं सगळं शूट झालं नाही. तर अशा प्रकारे मी थाळी बनवलेली आणि हा सर्व स्वयंपाक बनवलेला. मी पुऱ्या आणि पोळ्याचं सुद्धा रेसिपी दाखवली नाही आहे. आणि आता इथे मी अर्ध डेकोरेशन केलेलं आणि बाकी मग यांनी आल्यानंतर थोडंसं केलेलं. आणि तुम्ही बघू शकता असा आम्ही यांचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.